मित्रांनो नमस्कार. युवा मराठी चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी युवा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या भागात काय घडलं आहे हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या भागामध्ये इकडं सत्य आणि मंजू एकमेकाला मस्त कलर लावत असतात. सत्य आणि मंजू एकमेकाच्या मुद्दामून जवळ येतात आणि गालाला गाल कलर लावतात. आणि आता मंजू म्हणत असते, सत्या आपण एकमेकाला कलर लावतोय, एवढं त्या माणसासाठी करतोय, त्या माणसाला हे करण्यासाठी, पण तो माणूस येईल का इथे? ते माणूस आपली बघत असेल का आपल्याला? तर आता लगेच सत्या म्हणतो की हो, काळजी करू नको, वाघमारे काळजी करू नका, आपल्याला तो माणूस बघतच असेल, असं सत्या बोलतो. तेवढ्यात तो आर्यन तिकडून त्यांची मजा बघत असतो. आर्यनला खूपच राग येतो, कारण की सत्या मंजूच्या खूपच जवळ येत असतो त्यामुळे. तर आता तेवढ्यात जो आर्यन आहे तो रागाने तिकडे बघत असतो. आणि आता सत्य आणि मंजू ते डान्स करतात दोघेजण. तेवढ्या तिकडे जो आर्यन आहे तो हातात चाकू काढतो आणि चाकू घेऊन सत्य आणि मंजूकडे यायला लागतो. तेवढ्यात आता इकडं तिकडे चाकू घेऊन येत असतानाच आता इकडं जो जयदीप आहे त्याचं लक्ष नेमकं त्या आर्यनच्या चाकूकडे जातं आणि तो आर्यनचा पाठलाग करत असतो, पण त्याला गर्दीतून लवकर तिकडे यायला सुचत नाही. तो पटकन तिकडे यायचा प्रयत्न करतो आणि इकडे आता तोपर्यंत जो सत्य आहे, सत्य आणि आता जो आहे सत्याचे म्हणजे सोबत डान्स करत असतो. आणि तेवढ्यात आता जो माणूस आहे तो माणूस आता तिथे सत्याला चाकू खूप असणार, तेवढ्या तिथे आता जो हा आहे जयदीप तो येतो आणि तो जयदीपचा स्वतःवर वार घेतो सत्याचा. आणि जयदीपच्या हाताला तो चाकू खूप लागतो आणि जयदीपच्या हाताला चाकू लागल्यामुळे आता सगळेजण तिथे गाणे वगैरे बंद होते आणि सगळेजण इकडे तिकडे बघायला लागतात. सगळेजण शांत होतात आणि आता जयदीपकडे सगळे पळत येतात, म्हणतात काय झालं जयदीप? तेवढं सत्याचं लक्ष त्या माणसाकडे जातं आणि जो सत्य आहे तो त्या माणसाकडे जातो आणि त्या माणसाचा पाठलाग करत त्याच्या पाठीमागे पळत राहतो. आणि आता त्याचा पळत पळत असताना आता सत्य त्याला खूप त्याच्या मागे पळतो. बलमान ते पण सगळेजण आता त्याच्या मागे पळतात, कारण की आता सत्याला कळतं हा तर तोच माणूस आहे. तर जयदीपला आता सगळेजण सावरतात आणि घरात घेऊन येतात. मंजून ते धरून सत्याला घरात आणतात. घरात आणल्यावरती जयदीपला तिथे बसवतात बेडवरती आणि बेडवर बसून म्हणत असतात की जयदीप तुला बरं वाटतंय ना? जयदीप काय वाटतंय तुला हे जयदीप? असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की काय जयदीप असं का म्हणतोय? जयदीप हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी बरा आहे. कशाला तुम्ही काळजी करताय? सगळेजण काही काळजी करू नका, मी बरा आहे, आता काही काळजी करायचं काम नाही, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हो ना? तर आता लगेच जो जयदीप आहे तो जयदीप आता सपना त्याच्या हाताचं रक्त पुसते आणि त्याला तिथे पट्टी वगैरे करून देते. आणि आता मम्मी साहेब म्हणतात लवकर डॉक्टरांना बोलवा ना. तर कवी म्हणते येतच आहे डॉक्टर, पप्पा डॉक्टरांना आणायला गेले आहेत, असं म्हणतात. तर आता इकडं जयदीप म्हणतो मी सत्यदादाला तर आता त्या म्हणतात ती सपना म्हणते तुला काय झालं असतं जयद्या, तर माझं काय झालं असतं, असं सपना बोलत असते. तर इकडं सत्य त्या माणसाच्या खूप पाठीमागं पळतो. तेवढा सत्य त्या माणसात जवळ येतो आणि सत्य त्या माणसाला दगड मारतो. तो माणूस खाली पडतो आणि सत्य त्याला पकडतो. तो त्याचं तोंड झाकून ठेवतो आणि तेवढ्या तिकडून एक गाडी येते आणि ती सत्य गाडी आली म्हणून बाजूला होतो. तेवढ्यात आता ते माणसं त्या याला घेऊन त्या आर्यनला गाडीत टाकतात आणि तिथून घेऊन जातात. तर इकडं सत्यानांच्या हातातून तो माणूस जातो. तर इकडं जी मंजू आहे ती आता त्यांना म्हणते जयदीप भाऊजी तुम्ही काळजी घ्या, मी सत्य कुठं गेला ना बघून येते. तर सत्याला काही केलं नसेल ना त्या माणसाने, असं मंजू विचार करत असते. आणि आता मंजू बाहेर येते, सगळेजण तिला विचारतात. तेवढ्यात ती म्हणते की थांबा, मी बघून येते बरं आहे की नाही, सत्याचं काय येते, तुम्ही थांबा इथेच, असं म्हणते. आणि मंजू आता तिकडे शोधायला जाते. आणि इकडे आल्यावरती आता मंजू बघते तर सत्य तिथे उभा असतात. घरी यायला निघातात, पण सत्य लंगडत चालतो. मंजू म्हणते सत्य काय झालं, गेला का तो माणूस? तर सत्य म्हणतो की हो, आपल्या हातातून हुकला तो माणूस. तर मंजू म्हणते सत्य तुझ्या पायाला काय झालं? सत्य म्हणतो काही नाही, तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो ना. तर आता ती म्हणते की दाखव, जखम आहे का काय आहे? तर ते म्हणतो की जखम नाही आहे, अहो मुरगाळला थोडा. तर आता सत्य आणि मंजू घरी यायला निघतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.